तुकारामाला या देहू गावातून उकरून काढला म्हणजे झालं. छे 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 छे, तुकोबासनी उकरून काढाया तिने का अन्याय केला या? तुकोबा आहे ती फुल गावाला शोभा आहे. परे परे धार्मिक बाबतीत तुमची लोटबोट नको आहे. जा रे, तुकारामाला जाऊन सांग की रामेश्वर शास्त्री वाघोलीकर तुझा इन्साफ करण्याकरता आले आहे. तुला आत्ताच्या आत्ता आमच्या घरी बोलावलं आहे. दूर हो, दूर हो. तुझ्यासारख्या अधर्मी मनुष्याचा मला दोन देखील नमस्कार नको. काय मी अधर्मी? हो हो, अधर्मी. आणि तुझ्यामुळे सगळे लोक अधर्मी झाले आहेत. हो देव, आपला निष्कारण गैरसमज झाला. गैरसमज. भक्ती मार्गाचा प्रसार करण्यासाठी कर्म मार्गाचा उच्छेद करण्याचा तू चंग बांधला आहे आणि शरणे वाटत बर्फला तोंड करून बोलायला. नाम महात्म्याचं नसतं तो मागवणारा तू एक महान पातकी आहेस. पांडुरंग पांडुरंग, परमेश्वर प्राप्तीचे हे वेगवेगळे मार्ग आहेत. एक खडतर आहे, एक साधा आहे. ईश्वराला शोधण्यासाठी कठीण प्रयोग केला पाहिजे किंवा त्याला प्रसन्न करण्यासाठी पूजा अर्चादिक कर्म केली पाहिजे. ही योगकर्माची शिकवण सगळ्यांना सहज साध्य नाही. अगदी सामान्य आणि व्यवहारी लोकांसाठी भक्ती मार्ग आहे. लहान असो, थोर असो, स्त्री असो, पुरुष असो, सर्वांना सर्व वेळी पात्रापात्रतेची पर्वा न करता सहज रीतीनं अंगीकारता येण्यासारखा हा मार्ग आहे. नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. न लगे सायास जावे वनांतरा, सुखे येतो खरा नारायण. आमची भागवत धर्माची एवढी शिकवण आहे. भागवत धर्माची शिकवण, पण त्यामुळे वैदिक धर्माची पायमल्य होते त्याची वाट काय? नाही, तसं नाही वेदमूर्ती. भागवत धर्म हे वैदिक धर्माचं अतिशय सोज्वळ आणि व्यापक स्वरूप आहे. ईश्वर सर्वव्यापी आहे हेच सगळ्यांनी निरनिराळ्या प्रकाराने सांगितलं आहे. ज्याला तुम्ही निराकार, निर्विकार, ओंकार असं म्हटलं आहे त्यालाच आम्ही साकार, सविकार, पांडुरंग म्हणतो. वेद अनंत बोलिला, अर्थ इतुकाची साधिला. विठोबासी शरण जावे, निजनिष्ठा नाम गावे. सकल शास्त्रांचा विचार, अंती इतुकाची निर्धार. 18 पुराणी सिद्धांत, तुका म्हणे हाच. हेच ते असली अभंगवाणी निर्माण करू तू वेदवाणीचा उपमर्थ करतो आहेस. तुझं समर्थन अगदी कुछ कमी आहे. मला आता तुझं काही ऐकून घ्यायचं नाही. तू शूद्र आहेस. वेदवाणी